धाराशिवमधील प्रसिद्ध असलेले भाग्यश्री हॉटेलवर मात्र पुन्हा एकदा दगडफेक झाली। मात्र या दगडफेकीनंतर मात्र काही वेळेतच आरोपी देखील पकडण्यात आले आहे। त्याबाबतचा व्हिडिओ मात्र स्वतः मालकाने सोशल मीडियावर अपलोड देखील केला आहे, ते तुम्ही पाहू शकता। आपलं हॉटेल भाग्यश्री आज आपण शनिवार बंद होतो म्हणलेला आहे, कारण की आपण ते इमानाची घटना झाल्यामुळे आज बंद ठेवतो मी त्यासाठी। तर ही 2 आरोपी सापडले आपल्याला आज। यांनी आज अजून तसंच केलं, आपली तोडफोड माग जाऊ आज आपली तोडफोड रिटर्न केलेली। आज रिटर्न तोडफोड माझी मी कष्टातून उभा करतोय आणि ही रोजच येऊन असंच तरच चालू आहे। ज्या दिवशी हॉटेल बंद मुद्दावर येतात, माझं हॉटेल बंद करून मला इथून पळवायची कोशिश चालू आहे आणि वरनं बायकोला शिवाय देणार आहेत आमच्याही, आणि वरनं दमदाटी खालाच करीत तुला मारून टाकेल। आज मी इथं नव्हतो म्हणून वाचलो, नाहीतरी मलाच मारायला आलती। म्हणजे माझ्यावर अत्याचार चालूच आहे, म्हणजे कुणी याच्यावर प्रशासन बी चांगले कडक कारवाई करणं म्हणून हे अशी चुकील झाल्यात। आज किती नुकसान केली या इकडे जाऊ तुम्ही, इकडे बघा हे बॅनर अजून पूर्ण करून हे बिताडावरचं बॅनर पूर्ण इकडे हे पूर्ण बॅनर फाडून टाकले जातात। हे पूर्ण बॅनर मी रोज कष्टाने उभा करतोय, हो का? हे पूर्ण आज अजून हे कशी नुकसान आहे माझी। माझा पर्सनला एवढंच म्हणणं आहे आणि आपल्या भाऊबेकाला एवढंच म्हणणं आहे, असल्यावर कठोर कारवाई करायला हवा। कारण की रोजच असं त्रास चालू झालेला आम्हाला, कारण की मी करून खातो म्हणून त्रास चालू झालेला आणि वरनं धमकी द्यायला लागला, तुला खलासच करतो इथून गेल्यावर। धन्यवाद। हॉटेल भाग्यश्री।